नमस्कार, मी रुपाली नातू. जनता राज्य न्यूज चॅनलच्या जनता राज्य कट्टा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. चला एकतेची मशाल पेटवूया, ज्योतिबा सावित्रीसाठी संघटित होऊया. ज्यांनी दिली पत प्रतिष्ठा, शिक्षणाचे दालन खुले करून, चला देऊ मानवंदना त्या फुले दाम्पत्याला एकत्र येऊन. ज्या वाड्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, त्या वाड्यात स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला. स्त्रिया जिथे स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकल्या, तो पुण्यातील भिडेवाडा. त्या पुण्यातील भिडेवाड्याची अवस्था अतिशय खराब झाली. जो ऐतिहासिक वारसा त्या भिडेवाड्याला लाभला होता, जे ऐतिहासिक स्मारक म्हणून जतन करायला हवं होतं, त्या वाड्याची अत्यंत दुरावस्था झाली. आणि अक्षरशः त्या वाड्यामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच, व्यसनांचे प्रकार असे अनेक प्रकार उघडकीस येऊ लागले. भारतामध्ये पहिलं स्त्री शिक्षणाचं क्रांतिकारी पाऊल ज्या वाड्यामधून सुरू केलं, त्या वाड्याची दुरावस्था बघवली गेली नाही. आणि मग भिडेवाडा बचाव मोहिमेला क्रांतिकारी सुरुवात झाली, ती 2006 साली. आणि त्याला यश मिळालं नुकतंच मागच्याच आठवड्यात 16 ऑक्टोबर 2023ला. या प्रदीर्घ अशा 17 वर्षांच्या कालखंडामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्या. आणि त्या गोष्टी काय होत्या, त्या भिडेवाड्याबद्दलची माहिती आणि जे काही मोर्चे झाले, जी आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनाला जे काही यश मिळालं, त्या यशामध्ये ज्यांचा सहभाग होता, अशा आपल्या सोलापुरातल्या सौ अहिल्याताई कांबळे गायकवाड, ज्या जिल्हा परिषद मोहोळ येथील शाळा क्रमांक 3 मध्ये शिक्षिका म्हणून कार्य करतात. तर त्यांनी याच्यामध्ये खूप मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. त्यांचा मोलाचा असा वाटा या गोष्टीमध्ये आहे. तर अशा अहिल्याताई आज आपल्या जनता राज्याच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. अहिल्याताई, नमस्कार. नमस्कार. जसं मी म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. भारतामध्ये जेव्हा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तेव्हा महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि त्यानंतर महिलांना त्यांनी शिक्षित करायला सुरुवात केली. आणि तो पाया जिथे रचला गेला, ती म्हणजे पुण्यातली ती वास्तू भिडेवाडा. आणि त्या वाड्याची अत्यंत दुरावस्था झाली. आणि मग तेव्हा भिडेवाडा बचाव मोहिमेला सुरुवात झाली. तर एकंदर भिडेवाड्याबद्दल बऱ्याच जणांना काही माहिती नाहीये. तर भिडेवाडा नेमका कुठे आहे, काय आहे, भिडेवाड्याबद्दल आम्हाला माहिती सांगा जरा. सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. भिडेवाडा समस्त महिलांचा मानबिंदू, ज्या मानबिंदूमुळे आम्हा महिलांना चूल मूल यातून सुटून कर्तृत्वाच्या अनंत आकाशात विहार करायला लावलं. अशा भिडेवाडा म्हणजे जिथं सावित्रीबाई फुले आणि बा ज्योतिबा यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली. हे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं आहे. पण भिडेवाडा कुठं हे कोणालाच माहीत नाही. आम्हाला देखील माहीत नव्हतं. तर भिडेवाडा पुण्यातील बुधवार पेठेत, आणि महत्त्वाची खूण सांगायची झाली तर दगडूशेठ गणपतीच्या अगदी समोर आहे. परंतु कुणालाही ते माहिती नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे मॅडम. ज्या शाळेमुळं आपण महिला आज इथं तुम्ही बसलात, मी बसलेले आहे, आकाशात गेलेल्या आहेत महिला. वकील झाले, डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, इव्हन राष्ट्रपती झालेले आहेत. त्या सर्व शिक्षणाच्या जोरावर झाल्यात. तर त्या ज्या झालेल्या आहेत त्या भिडेवाड्यामुळे झालेल्या. पाया रचला गेला तो भिडेवाड्यामध्ये, पण तो पाया कुणालाच माहित नाही. अगदी. तर असा हा भिडेवाडा बुधवार पेठेत आहे. पण त्या भिडेवाड्याची आजची अवस्था अत्यंत, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अत्यंत दयनीय असे झालेले की वाटतच नाही तो काय आहे. सगळे पायऱ्या तुटलेल्या आहेत, पत्रे निखळलेले आहेत, सगळं उकिरडा झाल्यासारखं आहे. आणि तिथं खाली शॉपिंग सेंटर आहे. आणि जर आपण पुण्यात गेलो आणि आपण जर कुणाला जर विचारलं की भिडेवाडा कुठे आहे, कुणालाही सांगता येत नाही. कारण कुणाला माहीतच नाही की भिडेवाडा तिथं आहे बाबा पुण्यात. आपण इतिहासामध्ये शिकलोय, पुस्तकात वाचलोय की पहिली वाड्या भिडेवाड्यामध्ये सुरू झाली मुलींची शाळा. परंतु
आपल्याला भिडेवाडा माहीत नाही. तर अशी ही भिडेवाड्याची अवस्था आहे. मग ह्या भिडेवाड्यासंबंधीचं जी काही माहिती आहे किंवा जी अवस्था आहे ती अशी दयनीय अवस्था होती. जसं मी म्हणाले की भिडेवाड्यामध्ये आपल्या स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला, सुरुवात झाली. म्हणून ती खरं तर एक ऐतिहासिक वास्तू म्हणून आपल्या भारत सरकारकडून किंवा पुणे महानगरपालिकेकडून तिचं जतन व्हायला हवं होतं. पण तसं त्याचं जतन झालं नाही. त्यामुळे भिडेवाडा बचाव मोहिमेला हात घालावा लागला आणि नको नको ते धंदे तिथे उफाळून आले होते. व्यसनं, त्यानंतर दारूच्या पार्ट्या, बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्या वाड्यामध्ये सुरुवात झाली होती आणि त्यामुळे आंदोलनांना सुरुवात करावी लागली. आणि ज्याची सुरुवात झाली 2006 साली. पण त्याच्या आधीपासूनच त्या वाड्याची अवस्था दयनीय होती. त्यामुळे महानगरपालिकेचं तिथे अक्षम्य असं दुर्लक्ष झालं. आणि मग जे खरोखरच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भक्त आहेत आणि ज्यांच्यामुळे आज आपण स्त्रिया इथपर्यंत पोहोचलो आहोत, तर अशाने या भिडेवाडा बचाव मोहिमेला सुरुवात केली. तर हे जे मोर्चे चालू झाले 2006 पासून, आंदोलनं चालू झाली, हे 2006 पासून चालू झालं. तर तुम्ही या ह्याच्यामध्ये कधी आलात? बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्या डोळ्यासमोर घडतात किंवा आपल्याला माहिती असतात, पण आपण बघ्याची भूमिका घेतो. आपण प्रत्यक्ष त्यामध्ये जाऊन कार्य करावं असं कधी वाटत नाही बऱ्याच जणांना. पण तुम्ही बघ्याची भूमिका न घेता प्रत्यक्ष तुम्ही आंदोलनात उतरलात, तुम्ही मूक मोर्चा काढलात, सोलापुरातून तुम्ही पुण्याला गेलात, तुम्ही तुमच्यासारख्या अनेक तुमच्या माझ्यासारख्या भगिनींना गोळा केलं. तर हे तुम्हाला करावंसं का वाटलं? तर खरं तर हे जे कार्य केलेलं आहे ते कार्य मोठं असं नाही, अगदी एक खारीचा छोटासा वाटा आहे. परंतु सावित्रीमाईंच्या प्रती वाहिलेले किंवा समर्पित केलेलं ते एक छोटंसं कार्य आहे. खरं तर सावित्रीमाईमुळेच आपण आहोत. आपण सगळ्याच महिला सावित्रीमाईमुळे आहोत. त्याची घडलं असं की गेल्या वर्षी म्हणजे 2022ला आम्ही एक व्हिडिओ पाहिला यूट्यूबवर की भिडेवाड्याची अवस्था कशी आहे. पायऱ्या तुटलेल्या, दरवाजे निखळलेले, सगळं फोटो देखील सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबांचा फोटो आहे एक तिथं आतमध्ये, तो देखील असं वेडावाकडा आहे. म्हणजे अशी अवस्था अगदी दयनीय अशी अवस्था आहे की आपण ते पाहिल्यानंतर संतापाने आणि म्हणजे दुःखाने खूप त्रास होतो मनाला. आणि तो पाहिला मी व्हिडिओ, पाहिल्यानंतर मला खूप वाईट वाटलं की बाबा, ज्या भिडेवाड्यामुळं आपण आज पगारी घेतो, बंगले बांधलेत, गाड्यात फिरतो, सन्मानाने आपण जगतोय, स्त्रीत्व मिरवतोय, तो भिडेवाडा असा आहे. मग आपण काहीतरी याच्यावर केलं पाहिजे. मग मी काय केलं, हा व्हिडिओ माझ्या 2-3 मैत्रिणींना दाखवला, पाठवला की आपण एकदा जाऊयात पुण्याला आणि बघूयात भिडेवाडा, फक्त त्या भिडेवाड्याला भेट देऊयात असं आम्ही ठरलं होतं. मग ठरल्यानंतर आम्ही चौघी एकत्रित आलो, म्हणले की आपण काय करूया, एक पोस्ट तयार करू आणि आपल्यासोबत जेवढे येतील, ज्यांना सावित्रीमाईबद्दल प्रेम आहे, ज्या सावित्रीच्या लेकी स्वतःला म्हणवतात, त्यांनी जर सोबत आले तर त्यांना घेऊन जाऊयात. आणि मग पोस्ट तयार केली आणि व्हायरल केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 8 दिवसात आम्हाला प्रत्येक ठिकाणचे फोन आले की आम्ही यायला तयार आहे, कधी येऊ सांगा, किती, कसं यायचं वगैरे, म्हणजे नियोजन विचारण्यासाठी. आणि आम्ही खरं अक्षरशः भारावून गेलो. पहिल्यांदा आम्ही सोलापूरचा विचार केला होता, फक्त सोलापूर शहराचा, परंतु इतर तालुक्यातले यायला लागले. मग आम्ही काय केलं की आम्ही जिल्ह्याचे प्रमुख झालो 4 जणी आणि तालुक्याची एक टीम नेली, प्रत्येक तालुक्याला 1 जण. आणि तुम्ही तुमची टीम, तुमची गाडी तयार करून तुमचं नियोजन करा आणि ह्या दिवशी म्हणजे 18 सप्टेंबर 2022ला तिथं या पुण्यामध्ये, असं आमचं ठरवलं. आणि मग हे झाल्यानंतर, तालुक्यात झाल्यानंतर परत नाशिकवरून फोन यायला लागले, पुण्यावरून फोन यायला लागले, मुंबईवरनं फोन आले, जळगाववरनं फोन आले की ताई आम्ही देखील यायला तयार आहोत. आणि आम्ही आवाहन केलं होतं की हा मोर्चा, हा मूक मोर्चा असणार आहे, आपण तिथं एक अक्षरही बोलणार नाही, घोषणा नाही, भाषणबाजी नाही, काही नाही, फक्त आपण तिथं जायचं. एक तर आपल्याला तिथं वर देखील जाऊ देणार नाहीत, आम्हाला वर जाऊ दिलेलं नाही त्यांनी, खालीच आम्ही फोटोंची पूजा केलेली. तर फक्त तिथं जायचं, मूक मोर्चाने जायचं आणि फक्त दाखवून द्यायचं शासनाला की आम्ही सावित्रीमाई आणि ज्योतिबांच्या ह्या शाळेसाठी आलेलो.
तिथं काहीच करायचं नाही. आणि मग आम्ही काय केलं, इतर प्रत्येक जिल्ह्याच्या टीम तयार केल्या आणि मग राज्यस्तरीय नियोजन केलं. त्या नियोजन समिती नेमली. त्या समितीमध्ये आम्ही 4 जण होतो. मी अहिल्या कांबळे, माझी मैत्रीण अंजली रणदिवे, आशा बुगड आणि राजश्री कोरे. तर अशा ह्या आम्ही 4घींनी नेतृत्व केलं. नंतर मग तिथल्या मोर्चाचं हे आलं, परवानगी घ्यायचं. तर ती परवानगी घेण्यासाठी आम्ही राहतो सोलापूरला. मग परवानगी तिथल्या आयुक्तालयाची लागणार. मग तिथली एक माझी मैत्रीण होती दमयंती राऊत, तिनं खूप मोठं सहकार्य केलं की आम्हाला प्रयत्न म्हणजे परवानगी मिळवून दिली ती. आणि आशा बुगडणी, त्यांचे आभार मानावे थोडे कमी आहेत. आणि इतर ज्या सर्व महिला आहेत त्यांनी आपल्या आपल्या सामाजिक संस्थेच्या बॅनर सहित त्या मोर्चात सहभागी झालेल्या होत्या. आणि आणखीन एक विशेष की हे सर्व त्यांनी स्वतःच्या खर्चाने केलेलं होतं. खरं तर गर्दी जमवण्यासाठी पैसे द्यावे लागतो हो, पण या आंदोलनामध्ये मात्र महिलांनी स्वतः गाडी खर्च घातलेला आहे. आम्हाला कुठलाच खर्च स्वयंस्फूर्तीने सावित्रीच्या लेखी, सावित्रीचं ऋण फेडण्यासाठी छोटंसं का होईना हे कृती करण्यासाठी सर्व समाजातल्या तळागाळातल्या सर्व जाती धर्माच्या, इव्हन सर्व जाती धर्माच्या, बरं का हे पॉइंट नोट करण्यासारखं आहे की सर्व जाती धर्मासारख्या सर्व जाती धर्माच्या सर्व संघटनेच्या, आमच्या शिक्षकांच्या खूप संघटना आहेत, परंतु आम्ही जेव्हा आवाहन केलं होतं तेव्हा म्हणलं होतं की एकच संघटना आहे, मी एका संघटनेची आहे, पण मी काय म्हणलं की कुठल्याच संघटनेचं नाही, मी आमच्या संघटनेला मध्ये येऊ दिलेलं नाही, फक्त मीच काम केलेलं आहे. आणि सांगितलं की हे कुठल्याच एका संघटनेचं काम नाही, एका पक्षाचं नाही, एका पंथाचं नाही, एका जातीचं नाही, एका धर्माचं नाही, तर सगळ्या जाती धर्माच्या सावित्रीच्या लेकींचा हा लढा आहे. आणि त्यामुळं प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळाला. आणि येताना आम्ही एक वेशभूषा पण ठरवली होती की सर्वांनी इरकली साडी, सावित्रीमाईची वेशभूषा, इरकली साडी, आडवं कुंकू अशा वेशात येऊ. आणि अक्षरशः सर्वजण ते इरकली साडी आणि आडवं कुंकू म्हणजे ह्या वेशात आलेल्या होत्या. आणि इव्हन आम्हाला ज्या संरक्षण देणाऱ्या पोलीस महिला होत्या त्यांनी देखील आमच्याकडून आडवं कुंकू लावून घेतलं की मॅडम आम्हाला देखील लाव. म्हणजे ही जी उर्मी आहे सावित्रीमाई बद्दलचे जे प्रेम आहे की आपण कुठंतरी सावित्रीमाईमुळे आहोत, हे प्रत्येक स्त्रीमध्ये आहे ते. आणि दुसरं म्हणजे आम्ही जे आमचे नातेवाईक होते पुण्याला सर्वच महिलांचे, त्यांनी नातेवाईकांना देखील सांगितलं, त्यामुळे ते नातेवाईक देखील तिथं सामील झालेले होते. आता अंजली रणदिवेचे सर्व सासरचे नंदा वगैरे ते आल्या होत्या, माझी मामी शारदा गायकवाड त्या देखील मोर्चात सहभागी झालेल्या होत्या. म्हणजे सर्वांनीच हा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. आणि आमचा हा लढा एक खूप मोठा नाही, परंतु एक खारीचा वाटा, ह्या लढ्यातलं एक छोटंसं काम किंवा एक छोटासा प्रवाह, जेव्हा मोठा प्रवाह असतो तेव्हा एक छोटी छोटी धारा जी असते, तसं आमची मूक मोर्चा म्हणजे एक धारा आहे. पण त्या धारेला 16 ऑक्टोबर 2023ला यश आलं आणि महानगरपालिकेने तो लढा जिंकला आणि भिडेवाडा महानगरपालिकेच्या बाजूने म्हणजे त्यांचा निकाल लागला आणि आमचा लढा इथं यशस्वी झाला. त्याबद्दल मला अत्यंत आनंद होतो आणि सर्व महिलांची मी अगदी ऋणी आहे, त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. तुम्ही अहिल्याताई म्हणालात की तुम्ही जो लढा दिला की तुम्ही जो पुण्याला जाऊन मूक मोर्चा काढला तो एक छोटासा खारीचा वाटा होता, पण तो खारीचा वाटा उचलणं सुद्धा खूप मोठा आहे आणि तो उचलला जात नाही. जसं रामाला जेव्हा सीतेला लंकेतून परत आणायचं होतं तर त्यावेळेला सुद्धा असं म्हणतात की खारींनी सुद्धा वाटा उचलला होता आणि छोटे छोटे वाळूचे कण, छोटे छोटे दगड त्यांनी त्या समुद्रामध्ये टाकले होते, तर तो सुद्धा खूप मोठा वाटा होता त्यांचा. तर तसाच तुमचा सुद्धा जो खारीचा वाटा आहे तो खरोखरच खूप मोठा आहे. आणि त्यामुळेच तुम्ही मागच्या वर्षी 17 सप्टेंबर म्हणालात बहुतेक 18 सप्टेंबर 2022ला तुम्ही जो मूक मोर्चा तिथे नेलात, इतक्या वर्षामध्ये जे यश नाही मिळालं ते 1 वर्षामध्ये तुम्हाला मिळालं आणि पुढच्याच वर्षी म्हणजे या वर्षी 18 ऑक्टोबर 2023ला निकाल पुणे महानगरपालिकेच्या बाजूने लागला. मग तुम्ही म्हणालात की निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागला आणि भिडेवाडा बचाव मोहीम यशस्वी झाली. मग तो नेमका लढा कुणामध्ये होता, महानगरपालिकेच्या विरुद्ध कोण होता?
याच्यामध्ये काय माहित आहे का, ही न्यायालयीन प्रक्रिया चाललेली होती. 1 जानेवारी 1848ला आपण पाहिलं की शाळा स्थापन झाली. नंतर त्याच्याकडे तो मोडकळीस आला वाडा. मग काही संघटनांनी, काही समाजधुरीणांनी, काही पुरोगामी विचारांच्या व्यक्तींनी, साऊंच्या आणि ज्योतिबांच्या म्हणजे विचारांचे पाईक असणाऱ्यांनी शासनाकडे मागणी केली की तुम्ही ह्या वाड्याचं स्मारक करा, या वाड्यात जतन केला पाहिजे. असं मागणी केल्यानंतर महानगरपालिकेने फेब्रुवारी 2006 मध्ये एक ठराव केला, ठराव संमत केला की आपण काय करायचं, इथं स्मारक करायचं. आणि तो ठराव 2008 मध्ये स्थायी समितीने मंजूर केला. आणि मग त्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर ती जी जागा आहे 257 बुधवार पेठेतली ती जी वास्तू आहे त्या वास्तूच्या वर भिडेवाला आहे आणि फक्त जायला एक जिना आहे. आतमध्ये मोकळं मैदान वगैरे आहे आणि खाली फ्रंट साईडला समोरच्या रस्त्यावर 24 भाडेकरू आहेत, शॉपिंग सेंटर आहे. मग त्या लोकांनी काय म्हणलं की त्यांनी कोर्टात त्यांनी केस घातली हे महानगरपालिकेच्या विरोधात की व्यापारी मर्चंटनी आणि त्या 24 भाडेकरूंनी की इथं मुलींची पहिली शाळाच नव्हती, त्याला काही सबळ पुरावा नाही. त्यामुळं आम्हाला काय करावं, वरचा जो जिना आहे म्हणजे जिथं शाळा भरली जात होती ते आम्हाला जागा आम्हाला द्यावी आणि तिथं आम्ही एक मोठा हॉल बांधूयात आणि त्यामुळे इथं पुरावा नसल्यामुळे ते आमच्या ताब्यात द्यावं, ही जागा आमची आहे. आणि मग ती न्यायालयीन प्रक्रिया तेव्हापासून सुरू झाली 2008 पासून. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यावर इथं प्रकर्षाने मला नाव घ्यावं असं वाटतं किंवा त्यांच्या कार्याला वंदन करावं असं वाटतं ते म्हणजे प्राध्यापक हरिभाऊ नरके. परवाच त्यांचं निधन झालं. खरं तर सर असायला पाहिजे होतं. त्यांचं कार्य अजोड असं आहे. तो जो आज निकाल लागलेला आहे 16 तारखेला त्या निकालाचं खरे पाईक किंवा श्रेय द्यायला पाहिजे ते हरिभाऊ नरके ना. पण ते 1-2 महिन्यापूर्वीच वारलेले आहेत हरिभाऊ नरके. तर त्यांचं जे कार्य आहे तर काय झालेलं होतं की ह्या लोकांनी काय म्हणलेलं होतं की इथं शाळाच नाही, पुरावा नाही. तर सरांनी काय केलं, हरिभाऊ नरके सरांनी, की ब्रिटिश पुराविलेख, मुंबईचं पुराविलेख, पुण्याचं पुराविलेख, कोल्हापूरचं पुराविलेख, नाशिकचं पुराविलेख इथल्या सर्वत्र कागदपत्रांचा अभ्यास करून संशोधन करून भिडेवाड्या संबंधीचे अस्सल कागदपत्र कोर्टात सादर केले. फार प्रचंड मोठं कार्य. आणि त्या कागदपत्रांवर आधारितच आपल्याला 16 ऑक्टोबरला काय झालेलं आहे, निकाल मिळालेला आहे. म्हणजे तिथे जी शाळा नव्हती हे जे त्या भाडेकरूंचं म्हणणं होतं ते खोडून काढलं गेलं पुराव्यासहित. पुरावा मिळाला आणि उच्च न्यायालयाने, मुंबईच्या उच्च न्यायालयाने काय केलं, महानगरपालिकेला, पुणे महानगरपालिकेच्या बाजूनी न्याय दिलेला आहे की इथं तुम्ही आता काही म्हणजे स्मारक करू शकता. म्हणजे आता जो निकाल लागलेला आहे पुणे महानगरपालिकेच्या बाजूने, आता त्या भिडेवाड्यामध्ये लवकरच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक होणार आहे. आणि मध्यंतरी अशी ही चर्चा कानावर होती की त्या वाड्यामध्ये जिथून स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला, जिथून स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहायला शिकल्या, तर तिथेच गरीब गरजू मुलांकरता शिक्षण सुद्धा पुन्हा एकदा तिथे चालू करणार आहेत. तर लवकरच पुणे महानगरपालिका लवकरच तशी ही पावलं उचलेल आपण अशी अपेक्षा आणि अशा आशा नक्कीच बाळगूया आणि असंच होऊ दे. तुम्ही हा जो मोर्चा नेला होता, मूक मोर्चा नेणं सगळ्यात अवघड काम आहे. कारण शांत राहणं हा माणसाचा स्वभाव अजिबात नाहीये. कुठेही गेला की तोडफोड, दंगल, मारामारी, भांडणं याशिवाय कुठलीही आंदोलनं आणि कुठलेही मोर्चे होत नाहीत. पण सावित्रीच्या लेकींनी हा नेलेला मूक मोर्चा, ज्या म्हणतो आपण स्त्रिया ह्या प्रचंड सहनशील असतात, संयमी असतात, तर तुमचा तो संयम तुम्ही दाखवलात. अतिशय व्यवस्थित नियोजन केलं, ज्या तुम्ही सुरुवात केली, तुमच्या 4 मैत्रिणी सोबत जोडल्या आणि सगळ्या अखंड महाराष्ट्रातून सावित्रीच्या लेकी पुण्यामध्ये तो मूक मोर्चा घेऊन गेलात. तर या मोर्चानंतर जनमानसावरती त्याचा कसा आणि काय परिणाम झाला? तर जेव्हा आम्ही तो मोर्चा नेला 22 सप्टेंबर 2022ला, तर 18 सप्टेंबर 2022ला, तर त्या दिवशी
खरं तर मूक मोर्चाने तुम्ही म्हणल्यासारखं खूप अवघड आहे. खरंच आहे. जेव्हा आपण मॉप मध्ये असतो तेव्हा ओरडावं वाटतं, गोंधळ करावं वाटतं, म्हणजे तेव्हा कुणी बघत नाही अशी आपली मानसिकता असते. आणि आणखीन एक की 4 महिला एकत्र मी आता तेच म्हणणार होते तुम्हाला की 4 लेडीज एकत्र आल्या आणि तिथे शांती असेल अशी गोष्ट तेच होतच ना. नाही. तर 4 महिला आपले हे जे म्हणजे आता ती आम्ही खोटी ठरवलेली आहे. खरंच. तर 4 महिला एकत्रित आल्या की तिथं शांती होत नाही किंवा काही काम होत नाही असंच म्हणलं जातं. सर्व बरोबर. ह्या पुरुष प्रधान संस्कृतीचा आपल्यावर आरोप आहे. परंतु तो आरोप आम्ही खोडून टाकलेला आहे. कारण मी असं समजते की स्त्रीमध्ये एक प्रचंड अशी शक्ती आहे, स्त्री शक्ती आहे. आत्ताच परवाच नवरात्र झालेला आहे. स्त्री शक्तीचा आपण उदो केलेला आहे. पण ती स्त्री शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आपण सृजनाची शक्ती आहे आपल्यात. जी जिजाऊ आपल्या पोटी शिवबाला जन्म घालते, जी रमाई बाबासाहेबांसारख्या महापंडित नॉलेज काय सिम्बॉल ऑफ नॉलेज तयार करते, आणि जी सावित्रीमाई आपल्या ज्योतिबा आपल्या म्हणजे समाजाला देते, अशा ह्या सर्व स्त्री शक्तीच्या आपण पायीक आहोत. त्यामुळं आपण ह्या टॉन्टिंगकडे लक्ष देऊ नये असं वाटतं. तर तुम्ही जे म्हणता की तिथं गेल्यानंतर परिणाम काय झाला, तर जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही निक्षून सांगितलं होतं, आमच्या पोस्ट पाठवल्या होत्या की तिथं कुणीही एक शब्द बोलायचा नाही. फक्त आपल्या हातात फलक असतील. तुम्हाला काय म्हणायचं आहे ना त्या भिडेवाड्या संबंध ते तुम्ही तुमचे फलक तयार करा. कोणी सावित्रीबाई बद्दलच्या भिडेवाड्याबद्दलच्या चारोळ्या लिहून आणलेल्या होत्या, कुणी घोषणा लिहून आणलेल्या होत्या, आणि त्या प्रत्येकाने आपल्या हातात फलक धरलेले. तुम्हाला काय म्हणायचं आहे ना, तुमच्या भावना व्यक्त करायच्या फलकावर करा. तोंडाने तुम्ही काहीच बोलायचं नाही. आणि मग प्रत्येकाने फलक आणलेले होते, आणि ज्या ज्या सामाजिक संघटना होत्या त्या संघटनेने आपले बॅनर तयार केलेले होते. आणि तिथं मग त्यामुळे कुणीच बोललेलं नाही. फक्त आम्ही 1 तासाची आम्हाला मुदत दिली होती, कारण एक तर तो रहदारीचा रस्ता आहे आणि प्रचंड म्हणजे पूर्ण बाजारपेठेचाच रस्ता आहे पुण्यासारख्या. आणि तिथले जे आयुक्तालयाने होते त्यांनी अगोदर आम्हाला परवानगी दिली नव्हती. परंतु आम्ही थोडं रिक्वेस्ट केल्यानंतर हे केल्यानंतर त्यांनी म्हणले की तुम्हाला एवढ्याच वेळात तुम्हाला काढावं लागेल. त्यामुळं आणि अंतर जास्त नाही एवढं, लाल महाल ते भिडेवाडा. त्यामुळं आम्ही काय केलं की काहीही न बोलता आम्ही तो हे काढलेला आहे. रस्त्याच्या एका बाजूला वाहतूक सुरू होती, एका बाजूला आमचा 2-2च्या रांगेमध्ये मोर्चा चालला होता. आणि जेव्हा ते रहदारीतले लोक विचारत होते काय चालू आहे, क्या चल रहा है, आणि मग आम्ही सांगायचं भिडेवाड्याचं आंदोलन आहे. कोणचा भिडेवाडा, काही का भिडेवाडा, कुठे भिडेवाडा, म्हणजे तिथले जे स्थायिक लोक आहेत त्या लोकांना देखील भिडेवाडा माहीत नाही. तो भिडेवाडा त्या दिवशी माहीत झाला, कारण याच्या अगोदर खूप जणांनी आंदोलन केलेलं आहे. बाबा आढाव यांच्या नेतृत्वात खाली आंदोलन झालेलं आहे. परत व्याख्याते हजारे यांनी तर तुरुंगवास देखील भोगलेला आहे या भिडेवाड्या संबंधी. पण स्त्रियांचा मोर्चा हा आमचाच पहिलाच. फक्त स्त्रिया. खरं तर आमचे खूपशे सहकारी पुरुष म्हणत होते की आम्ही येतो, परंतु आम्ही निक्षून त्यांना सांगितले की तुम्ही यायचं नाही. हा फक्त आमच्या महिलांचा मोर्चा आहे, आम्ही फक्त महिलाच जातो. फक्त आम्ही बघायला तरी येतो, नाही म्हणलं आम्ही अजिबात येऊ देणार नाही तुम्हाला. त्यामुळे फक्त महिलाच होत्या. आणि जेव्हा भिडेवाड्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ह्या महिलांच्या मोर्चाचा नक्कीच उल्लेख करण्यात येईल अशी मी म्हणजे आत्मविश्वासपूर्ण सांगते. आणि त्याला यशही मिळालं, आणि समाज मनावर हा परिणाम झाला की भिडेवाड्या संबंधीची चर्चा सुरू झाली. ती भिडेवाडा कुठे आहे बाबा, काय होते. आणि आणखीन एक पुण्यातले काही म्हणजे खूपशी लोक जे भिडेवाड्या संबंधी कार्य करत होते ते आम्हाला कनेक्ट होत गेली. माणसं जोडली गेली. पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या ह्या विषयावर काम करणारे लोक आहेत ते सर्वत्र आम्हाला जोडली गेली. आणि काही जणांनी मग त्याच्यावर छोटे छोटे फिल्म तयार केलेले आहेत. परत संवादिका तयार केलेल्या आहेत. व्हेर इज भिडेवाडा नावाचं हृदय मानव अशोक यांनी फिल्म तयार केलेले आहे. त्याच्यावर खूप सुंदर आहे फिल्म. की एका शाळकरी मुलीला भिडेवाडा पाहायचा असतो, ती दिवसभर जाते
परंतु तिला भिडेवाडा दिसत सापडत नाही, आणि जेव्हा दिसत ती नाही. भिडेवाड्याची अवस्था ते शिक्षक पाहतात तेव्हा त्या मुलीला ते दाखवत नाही. कारण त्या मुलीच्या मनावर काय असतं की भिडेवाडा म्हणजे काहीतरी भव्य दिव्य तिच्यात वास्तू डोक्यात आहे. काहीतरी, हा. हा. परंतु तिथली जी अवस्था आहे ते तिला दाखवत नाहीत आणि म्हणतात की व्हेअर इज भिडेवाडा. म्हणजे हे असं झालेलं आहे की समाजमानाची घुसळण, एक सामाजिक घुसळण ह्या अमुक मोर्चामुळे झाली आणि तेच आमचं उद्दिष्ट होतं. परंतु त्याला अनपेक्षितपणे यश मिळालं आणि त्यामागे सर्वांचे प्रयत्न आहेत, सर्वच महिलांचे. ज्या ज्या तालुक्यातल्या महिला होत्या, जिल्ह्यातल्या महिला होत्या, त्या सर्वांचंच या कामी योगदान आहे. कारण एकटी दुकटीने हे काम होत नसतं. असं म्हणतात की अन्यायाचं झाड तोडायला मी एकटी गेले, झाड जागचं हल्लं नाही. अन्यायाचं झाड तोडायला आम्ही दुकटी गेलो म्हणजे दोघी गेलो, झाड जागचं हल्लं नाही. अन्यायाचं झाड तोडायला आम्ही तिकटी गेलो म्हणजे तिघी गेलो, झाड जागचं हल्लं नाही. अन्यायाचं झाड तोडायला आम्ही मिळून सारे जणी गेलो, झाड जाग्यावर राहिलं नाही. म्हणजे स्त्री शक्ती जर एकत्रित आली तर कुठलंही काम म्हणजे यशस्वी होणारच. भिडेवाड्याच्या या आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या माझ्या सर्व मैत्रिणी, सर्व तालुक्यातल्या साऊच्या लेकी, दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या अंजली रणदिवे, रेखा खळसोडे मॅडम, सोजर मस्के मॅडम, सुवर्णा बोरगावकर मॅडम, सुरेखा कांबळे मॅडम, नाशिकच्या वनिता निकम मॅडम, मुंबईच्या वनिता कांबळे मॅडम, पुण्याच्या रंजना कांबळे मॅडम, परत विद्या राईकवार मॅडम मुंबईच्या, अशा करमाळ्याच्या शगुप्ता मॅडम, लोखंडे मॅडम सांगोल्याच्या, अशा असंख्य महिला. आता खूपशा प्रचंड नावं आहेत, सर्वांची मी नावं घेत नाही. ह्या सर्वांचंच योगदान खूप आहे. मैत्रिणींनो, अशीच साथ प्रत्येक कार्यात द्या आणि हा आपला लढा तुमच्यामुळेच यशस्वी झालेला आहे. त्यामुळं तुम्हाला शतशः धन्यवाद. किंवा कुठलंही काम मोठं नाही आणि हेच आम्ही या लढ्याने दाखवून दिले. शेवटी युनिटी इज स्ट्रेंथ म्हणतात त्याप्रमाणेच. आणि आज 2006 सालापासून भिडेवाडा बचाव करता जो काही लढा दिला गेला, जे काही आंदोलनं झाली, मोर्चे झाले, त्यानंतर भिडेवाडा महानगरपालिकेकडे आला आणि आता लवकरच तिथे स्मारक वगैरे होईल. पण अशी दुर्दैवी बाब कुठल्याच वास्तू करता होऊ नये. कारण ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ती जर व्यवस्थितपणे जतन करून ठेवली तर त्याची माहिती आपल्या पुढच्या पिढीला होईल. त्याचं संवर्धन करणं आणि त्याचं जतन करणं हे खरोखरच खूप आवश्यक आहे. आणि ती एका कुठल्या संस्थेची किंवा कुठल्या महानगरपालिकेची किंवा कुठल्या राज्याची, देशाची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक व्यक्तीची, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आणि अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंनी परिपूर्ण असा आपला हा भारत देश आहे. तर या भारत देशातली एकूण एक ऐतिहासिक वास्तू ही जतन केली गेली पाहिजे. आणि असे कुठलेही आंदोलन आणि मोर्चे त्या वास्तूच्या जतनाकरता किंवा त्या वास्तूच्या सौंदर्य टिकवण्याकरता पुढे भविष्यात तरी होऊ नयेत आणि तशी वेळ येऊ नये, एवढीच आपण अपेक्षा ठेवूया. आणि ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आणि ज्या ज्योतिबा फुलेंमुळे आज तुम्ही, मी, आपल्या सर्व भगिनी इथे प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत, कार्य करत आहेत. तर अशा फुले दाम्पत्याला वंदन करून आपला हा विशेष कार्यक्रम आपण इथेच संपवूया. पाहत रहा जनता राज्य न्यूज चॅनल. धन्यवाद. धन्यवाद.